नमस्कार मैत्रिणींनो. मी एकाच हाताने नमस्कार करणार, कारण माझा दुसरा हात व्हिडिओला बनवायला लावला आहे. त्यामुळे मी एकाच हाताने नमस्कार करते. तर मी काल गावी आले मुंबईवरनं आणि आज लगेच शेतात आले. शेतात यायला काही कारण नाही लागत. मला शेतात आवडतं म्हणून आले. मोकळं वातावरण असतं. पण त्याहून अधिक गावाकडे प्रचंड प्रमाणात थंडी पडली आणि मला थंडी सहन होत नसल्यामुळे म्हटलं जरा शेतात आल्यावर थोडं उन्हाला बसायला मिळेल आणि दुसरी गोष्ट एक व्हिडिओ पण बनवायला मिळेल मला. तर मी माझ्या शेतात म्हणजे तुम्हाला शेत दाखवते. पाठीमागे माझ्या शेतात ऊस लावला आहे. थोडंसं शेत फार नाही आहे आणि त्या शेतात गहू लावला आहे. आणि हे बघा पाठीमागे माझं आंब्याचं झाड आहे आणि ह्या साईडला हरभरा पेरला आहे थोडासा आणि त्या साईडला आहे ज्वारी. तर ज्वारी पण छान आली, पण अजून छोटं आहे सगळं. हरभरा मागून पेरलेला आहे. पाठीमागे कसाही पसारा टाकलेला असतो शेतात. त्याचं कारण हे आहे की शेतात प्रत्येक वस्तू उपयोगी पडते अचानक. मग ते कुठले कपडे असू द्यात म्हणा, कुठले गोधडी असू द्यात म्हणा, किंवा काही तिकडे आता ऑरेंज कलरची जी पाण्याची घागर ठेवली आहे ती घागर, ही पाईप वगैरे सगळं उपयोगी पडतं म्हणून. आणि मंडळी आमच्याकडे बघा, हे आहे पपईचं झाड. ह्या पपईच्या झाडाला 2 फांटे फुटलेत आणि त्या झाडाला किमान वर आणखी 50 पपया असतील आणि त्या सर्व पिकल्यात. मी काढून घेतल्यात. हे बघा आमच्या ओळखीच्या मामांकडनं 7 पपया काढून घेतल्यात. आणि हे बघा एक पपई अक्षरशः 2-2, 2.5 किलोची पपई असणारे. खूप वजन आहे आणि साखरेसारखी गोड आहे ही पपई. खरं म्हणजे बघा किती छान दिसत आहेत. तर मंडळी आमच्या जाऊबाई आहेत गावी, पण त्यांना शेतातल्या कामाअभावी पपया काढायलाही वेळ मिळत नाही आणि खायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे त्या खूप पिकल्यात वरती. आणि ह्याच पपया आपल्याला गावाला 60-70 रुपये 80 रुपये किलो मिळतात. त्याही काही फारशा अशा गोड आणि चांगल्या नसतात. तर आपण पपई खरंच सगळ्यांनी खावी, कारण पपई C विटॅमिन मिळतं आपल्याला पपईपासनं. दुसरी गोष्ट पपई पाचक असते, आपल्याला भूक वाढते, रक्त वाढतं आणि आपल्या डोळ्यासाठी खूप चांगली आहे. आपली दृष्टी खूप चांगली करते पपई. त्यामुळे पपई सर्वांनी खावी. पण ती कुणी खावी, आपण सर्वांनी खावी. पण गरोदर बायकांनी आणि गरोदर मुलींनी पपई अजिबात खाऊ नये, कारण ती गरम असते, आपल्या गर्भाला चांगली नसते. त्यामुळे पपई गरोदर मुलींनी आणि बायकांनी नाही खायची, बाकी सर्वांनी खावी. पपई चांगली असते, कळलं का? नाहीतर माझा व्हिडिओ बघून खाल असं करू नका. गर्भासाठी गरम असते पपई, चांगली नसते. तर बाकी सर्वांनी खा, छान आहे. कशा वाटल्या आमच्या शेतातल्या पपया? या तुम्ही पण आणि कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.